श्री स्वामी समर्थ आहे. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमच्या मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 2023 बघत संपत आलेला आहे. आता 2024 नवीन वर्ष आपलं सुरू होणार आहे. तर आपल्याला एक सवय लावायची आहे, एक संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे एक दररोजची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे, तर ती सेवा आपल्याला करायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या खूप अडचणी असतात. म्हणजे दररोजच्या दररोज आपण सेवा करतो, पण कधीतरी आपला असा दिवस येतो की त्या दिवशी सेवा करणं होत नाही. पण मला पण सवय लावायची, तशी तुम्हाला पण सवय लावायची. काहीतरी घरामध्ये चांगली सवय जर आपण केली तर आपल्या घरामध्ये आपण झालं की आपले मुलंसुद्धा चांगली सवय लावून घेत असतात. तर सेवा करायची आहे स्वामींची आपल्याला. तर सेवा करत असताना आपल्याला एक संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवसापासून, नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून आपल्याला सेवेला लागायचं आहे. जसं की आपण नवीन कॅलेंडर जसं चेंज करतो तसं आपलं मन पण चेंज करायचं आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाला एक ठामपणे सांगून द्यायचं आहे की आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे. सेवा करत असताना आपण नित्य सेवा करत असतो. म्हणजे स्वामी चरित्र या ग्रंथाचे 3 अध्याय रोजच्या रोज घेत असतो किंवा एक अध्याय घेत असतो. तसंच ती संकल्प करायचा. पहिल्या दिवशी संकल्प करायचे की मी या वर्षात 108 पारायण श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचे नक्की करणार किंवा नित्य सेवा जी आहे आपली ती नक्की करणार आहे. जर तुम्ही ही संकल्प जर केला तर काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे. तर मी सांगते म्हणून नाही, एक सवय नक्की लावून घ्यायची आहे की स्वामी चरित्र या ग्रंथाचे तुम्हाला 108 पारायण या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये करायचे आहे. दुसरं म्हणजे गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोजच्या दररोज तुम्ही वाचायचा आहे. मग तुमचे मिस्टरला सांगा, सासऱ्यांना सांगा, दिराला सांगा किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाला सांगू शकता की 14वा अध्याय त्यानं वाचायलाच पाहिजे किंवा त्यांनी वाचायलाच पाहिजे. हे लक्षात ठेवून तुम्ही ही सवय तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मिस्टरला लावू शकता. दुसरं म्हणजे आपण स्वतःला सुद्धा एक सवय लावायची आहे की नित्य सेवा दररोजच्या दररोज झालीच पाहिजे. स्वामींची सेवा नित्य नियमाने झालीच पाहिजे. किंवा खूप जणांना वाचता येत नाही किंवा खूप अडचणी असतात ज्यामुळे आपला काहीच होत नाही सेवा. तर आपल्याला फक्त एक सेवा करायची आहे, ती म्हणजे स्वामींची आरती आपल्याला करायची आहे. ज्या ठिकाणी केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गुरुवारी जायचं आहे. एक सवय किंवा एक संकल्प तुम्हाला पहिल्या गुरुवारी करायचं आहे की आम्हाला प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन आरती करायची आहे, म्हणजे आरती घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा, ही सवय लावू शकता. दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगितले की नामस्मरण तुम्ही करू शकता. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला दिवस रात्र हा जप करायचा. एखादं काम जर करत असला तर श्री स्वामी समर्थ हा जप किंवा हा मंत्र जर आपण म्हणला तर आपलं आयुष्य सगळं बदलून जाणार आहे. म्हणून मी सांगत आहे की पहिल्या दिवशी जर तुम्ही सवय लावला, खरंच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी होणार. दत्त जयंतीमध्ये आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सगळेजण करतात. पण एक सवय जर लावली की आपल्याला वर्षातून 7 पारायण गुरुचरित्राचे जर आपल्या घरामध्ये झाले तर आपलं घरामध्ये सगळी पॉझिटिव्हपणा घरामध्ये राहणार आहे, एनर्जी ती चांगली राहणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे, म्हणून नाही आहे, तुम्ही स्वतः हा संकल्प करू शकता की गुरुचरित्राचे तुम्ही 7 पारायण घरामध्ये जर केला तर अतिउत्तम आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही ही संकल्प करू शकता. तुम्हाला आणखी मी सांगू इच्छिते की तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचा 11वा अध्याय जर तुम्ही केलात तर त्याच्यासारखा कोणताच पुण्य तुम्हाला भेटणार नाही. म्हणून मी आणखी एकदा म्हणते की तुम्हाला शिवलीला अमृतचा 11वा अध्याय तुम्ही नक्की वाचू शकता. म्हणजे जे ग्रंथ आहेत त्या गोष्टी आहेत त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा, संकल्प करा. प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा जर घरात मांडली तर आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती काहीच राहणार नाही, अडचणीवर मात होणार आहे. खूप जणांना त्याचा अनुभव आलेला आहे, मला सांगायची गरज नाही. काहीही अडचण आली तर आपण ते मान्य करू शकतो. अडचण आली तर दुसऱ्या गोष्टीचा पर्याय नाही. पण सत्यनारायणची पूजा प्रत्येक पौर्णिमेला आपण नक्की करायची आहे. ही पण आपल्याला संकल्प करायचा आहे की पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणची पूजा घरामध्ये करायची. हा संकल्प आपल्या स्वतःसाठी करून घ्यायचा आहे. काहीतरी अडचणी असतात त्याच्यावर मात या गोष्टीमुळेच होत असते. म्हणजे आपला जी सेवेचा साठा आहे ते एका ठिकाणी साठून राहतो आणि कोणत्या तर कार्याच्या वेळेस तो कामाला येत असतो. म्हणून प्रत्येक वर्षी आपल्याला संकल्प करत असतो, पण संकल्पाला आपल्याला शेवटपर्यंत करायचा असतो. संकल्प केला की संपला असं नाही आहे. सेवा आपल्याला मनातून करायची आहे. स्वामींची सेवा जर केला तर त्याचा अनुभव सगळ्यांनाच आलेला आहे. म्हणून प्रत्येक दिवशी सेवा आपल्याला करायची आहे. एक संकल्प स्वतःला लावून घ्यायची आहे, एक सवय आपल्याला लावायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला मी सांगितलं की जवळच्या केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे. आरती आपल्याला प्रत्येक गुरुवारची घ्यायची आहे. म्हणजे एक सवय किंवा एक वार जर आपण आपल्या स्वतःसाठी दिलात किंवा आपण जर 5 मिनिट स्वतःसाठी दिलात तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण वाईट बोलत असू तर तिथं आपल्याला
ती शक्ती आपल्याला वाईट बोलू देत नाही आहे. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा एक चांगली सवय लागून जाते. या गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहेत. ही सवय किंवा ही संकल्प आपल्याला नवीन वर्षाचा करायचा आहे. नवीन वर्ष आपल्यासाठी आयुष्यभर चांगलं जावं किंवा वर्ष आपलं जसं आता 2023 गेलं आहे तसं 2024 पण जाऊ द्यायचं. ते आपल्या हातामध्ये आहे की आपल्याला 2024 कसं घालवायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा आपलं आयुष्य हे पूर्ण सकारात्मक जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी काहीतरी सेवा करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या आपण मंदिरात जर गेलो तर आपल्याला वाटतं की सगळं टेन्शन संपलं. तसंच जर सेवा दररोजच्या दररोज आपल्या घरामध्ये जर केली तर आपल्या घरामध्ये जर आला तर आपल्याला पण वाटतं की हां, घरामध्ये पण काही टेन्शन नाही. म्हणजे संसारामध्ये आपण फक्त कामच करत आहेत. कामच करत आहेत म्हणजे फक्त कामच करत आहे. दुसरं काही करत नाही आहे. फक्त जर आपण सेवा जर केली तर कामापेक्षा जास्त महत्त्वाची सेवा पण आहे. सेवेचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे. कामाला तुमच्या बरकत येणार आहे. नोकरी करत असाल तर स्वामींची सेवा करायला लागा. फक्त 5 मिनिट किंवा एखादं काम करत असताना श्री स्वामी समर्थ असं म्हणा, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बाहेर जर जायला तर श्री स्वामी समर्थ किंवा आल्यानंतर म्हणजे तुम्ही कामाला लॅपटॉप जर उघडायला तरी श्री स्वामी समर्थ ही सुद्धा सवय जर लावलात तर आपल्यामध्ये मनातून सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. आपला दृष्टिकोन चेंज होणार आहे. दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. आपली नजर जर चांगली असेल तर पुढचा व्यक्ती पण आपल्याला चांगला दिसत असतो. आपली नजर जर वाईट असेल तर पुढचा व्यक्ती आपल्यासाठी वाईट दिसत असतो. म्हणून मी सांगत आहे, कळकळून तुम्हाला मी सांगत आहे की पहिल्या दिवसापासून सवय लावा, संकल्प करा. आपल्यासाठी, स्वतःसाठी, संसारासाठी किंवा प्रत्येक दिवस आपला चांगला जावा यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. संकल्प नक्की करायचा आहे. पहिल्या दिवशी नवीन वर्षाचा संकल्प करा. 108 स्वामीचरित्राचं पारायण नक्की करणार असं म्हणा. ठामपणे तुम्ही ते करू शकता. आपल्यात तेवढी शक्ती आहे. आणि महिला आवर्जून ह्या गोष्टी करत असतात. 108 पारायण जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच अडचण राहणार नाही, नक्की आहे. तर तुम्ही ही सेवा करू शकता. नामस्मरणाला सगळ्यात महत्त्व आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी नामस्मरण करू शकता. तुम्ही घरामध्ये तुमच्या सवयच लावायचं की 14वा अध्याय गुरुचरित्राचा वाचायचा म्हणजे वाचायचा. ही पण तुम्ही सवय लावू शकता. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. म्हणजे तुम्हाला एवढे मी हे सांगितले आहेत. याच्यापैकी तुम्हाला काय करणं होतं ते बघा. किंवा मी सांगितलं की पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करायची म्हणजे करायची. काहीही अडचण आली तरी सत्यनारायणची पूजा करायची. केंद्रामध्ये या गोष्टी लय कळकळून सांगितल्या जातात आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात झालेली आहे. आयुष्य चेंजेस झाले आहे. जे स्वामी केंद्रामध्ये जात आहेत, स्वामींचे भक्त आहेत, त्यांचं आयुष्य खरंच चेंज झालेलं आहे, बदलून गेलेलं आहे. तर तुम्हालाही त्याचा म्हणजे ती सवय जर लावून घ्यायची आहे किंवा आपले आयुष्यही बदलून टाकायचं असेल तर तुम्ही स्वामी भक्त व्हा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.